राबवली जाणार आहे। तर लालबागच्या राजाची ही दृश्य, लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी सुद्धा सहभागी झालेले आहेत। अनंत अंबानी आणि लालबागच्या राजाशी त्यांचं अतिशय जुनं असं नातं आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ते छोटे पुत्र आहेत आणि अनंत अंबानी दरवर्षी आवर्जून गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात। अख्खं अंबानी कुटुंबच दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत असतं आणि अनंत अंबानी तर आवर्जून लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात। आता आपण ही दृश्य जी पाहतोय ती लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यावेळी ते सहभागी झालेले आहेत। ते स्वतः या मंडळाचे सदस्यही आहेत, मानद सदस्य त्यांना करण्यात आलेला आहे आणि या मंडळाची जेव्हा नुकतीच सभा झालेली होती तेव्हा अनंत अंबानी यांना मानद सदस्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता, जो मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर आता दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आता हा लालबागचा राजा निघालेला आहे। वाटेतही त्याची विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी सहभागी झालेले आहेत। अनंत अंबानी यांच्याकडून लालबागच्या राजाच्या गणेशोत्सव मंडळासाठी म्हणून शक्य ती सर्व मदत केली जात असते। दोन दृश्य, आणखी काही गणेश मूर्ती ज्या आहेत त्या सध्या विसर्जनासाठी म्हणून गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। दुसरीकडे जुहू चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। अभिनेते अक्षय कुमार स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, अमृता फडणवीस, भूषण गगराणी आणि अमृता फडणवीस हे सगळेच मान्यवर जे आहेत ते जुहू चौपाटीवरच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आहेत। तर विसर्जन मिरवणुकांनंतर गिरगाव चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल, ठिकठिकाणी समुद्र किनाऱ्यांवर एक स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि यावेळेला जुहू चौपाटीवरच्या या स्वच्छता मोहिमेत अभिनेते अक्षय कुमार आणि इतर मान्यवर सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आणि त्यासोबतच आणखी काही बाप्पा जे आहेत ते विसर्जनासाठी हळूहळू पुढे मार्गस्थ होताना आपण पाहतोय। सायनच्या महाराजाची ही मूर्ती आपण पाहतोय। तर लाडक्या गणरायाचं जितक्या वाजत गाजत थाटात आपण स्वागत करत असतो, पाहुणचार लाडक्या राजाचा करत असतो, लाडक्या गणरायाचा करत असतो, तितक्याच वाजत गाजत आपण लाडक्या बाप्पाला निरोपही देतो। निमित्तानं पाहत असतो, कुठे राम स्वरूपातील गणराय असतात, कुठे कृष्ण स्वरूपातील असतात, कुठे ज्योतिबा स्वरूपातील गणरायाची मूर्ती साकारण्यात आलेली असते। अर्थात मूर्तीची रूपं जरी वेगवेगळी असली तरी भक्तांच्या मनात आणि आपल्या सगळ्यांच्याच मनात गणरायाबद्दलचं, गणरायासाठीचं ते एकच भक्तिमय असं रूप असतं। नुसतं नाव जरी घेतलं तरीही आपल्या सगळ्यांच्याच मनात एक भक्तिभाव दाटून येत असतो आणि आपोआप आपले हात जोडले जातात आणि आपण नतमस्तक त्या गणरायासमोर होत असतो। या विविध रूपातल्या गणेश मूर्ती आहेत। आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आहे। जड अंतःकरणानं निरोप दिला जातो आणि म्हणूनच या निरोपाच्या वेळी आवर्जून गणरायाला साकडं घातलं जातं, ते म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। विविध रूपातल्या या मूर्ती आपण पाहतो आहोत। दुसरीकडे लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक ज्यात अनंत अंबानी सहभागी झालेले आहेत। अंबानी कुटुंब आवर्जून दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत असतं। अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी, कलाकार मंडळी, नेते मंडळी लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। तर गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। मुंबईतली विविध गणेश मंडळांची गणराय जे आहेत ते विसर्जनासाठी म्हणून गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहेत। तर गिरगाव चौपाटीवरचं एक विशेष अशी त्या ठिकाणी सज्जता ठेवण्यात आलेली असते, यंत्रणा ठेवण्यात आलेली असते। या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी म्हणून तराफे सज्ज ठेवण्यात आलेले असतात। तर गिरगाव चौपाटीसह संपूर्ण परिसर आपण पाहतोय असा भक्तांचा असा अलोट जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। म्हणजे ही आत्ता जी दृश्य आहेत ती काल दुपारपासून या ठिकाणी ही अशीच दृश्य आहे। हे संपूर्ण रस्ते जे आहेत ते भाविकांनी फुलून गेलेले आहेत, कारण गिरगाव चौपाटीचा हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी मुंबईकरांना आणि भाविकांना
मुंबईतल्या जवळपास अनेक मोठ्या गणपती मूर्तींचं दर्शन होत असतं, त्यामुळे आवर्जून अनेक मुंबईकर जे आहेत ते या गिरगाव चौपाटीच्या परिसरात त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि गणरायांचं दर्शन घेत असतात। गिरगाव चौपाटीवरची अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे। मुंबईतली आणखी काही गणेश मंडळं जी आहेत ती आता एक एक करत विसर्जनासाठी दाखल होत आहेत। तर टीव्ही स्क्रीनवरची उजवीकडची जी आपण दृश्य पाहतो आहोत ती आहेत जुहू चौपाटीवरची। या ठिकाणी विशेष अशी स्वच्छता मोहीम राबवली जाते। अभिनेता अक्षय कुमार, अमृता फडणवीस, भूषण गगराणी, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतरही अनेक मान्यवर या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आहेत। विसर्जन मिरवणुकीनंतर यंत्रणांकडून चौपाट्यांची, समुद्रकिनाऱ्यांची विशेष स्वच्छता केली जात असते। या ठिकाणचं जमा झालेलं निर्माल्य असेल, इतरही छोटे मोठे त्या ठिकाणचा जो संपूर्ण परिसरातलं फुलांचं असेल किंवा सजावटीचं साहित्य असेल जे त्या ठिकाणी असतं ते सगळंच गोळा केलं जातं। किनाऱ्यांची पुन्हा एकदा स्वच्छता केली जात असते। तर त्याच स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले हे मान्यवर टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे आपण पाहतोय। तर डावीकडची दृश्य आहेत लालबागच्या राजाची। तर लालबागच्या राजाचं हे एक रूप डोळ्यात साठवण्यासाठी म्हणून भक्तगण आतुर झालेले असतात। आपण आपल्याला अगदी गेली कित्येक वर्ष आठवत असेल की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून अक्षरशः लांब लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात। तर दुसरीकडे टीव्ही स्क्रीनवरची उजवीकडची दृश्य ही पुण्यातली आहेत। पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणुका तितक्याच उत्साहात अजूनही सुरू आहेत। तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। तर रात्रीच्या वेळेस जेव्हा रात्री विसर्जनासाठी म्हणून पुण्यात गणराय म्हणजेच गणपती मंडळांचे बाप्पा निघत असतात तेव्हा आवर्जून पुण्यातल्या गणेश मंडळांचं हे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे लेझर लाईट, आकर्षक अशी रोषणाई विसर्जन रथांवर असते। तर सकाळच्या वेळेला जेव्हा मानाचे गणपती आणि इतर काही महत्त्वाचे गणपती विसर्जनासाठी निघतात तेव्हा त्यांचे रथ तेच बीच आपल्याला परत देते। तर ही आपली एक धरोहर आहे, ही जर आपल्याला मेंटेन करायची असेल, पुढे आपल्या मुलांना एक चांगली धरोहर द्यायची असेल तर आपल्याला हे स्वच्छ ठेवणं जरुरी आहे आणि तितकंच जरुरी आहे की आपण घाण करायला नको, लिटर करायला नको। अक्षय कुमार अक्षय कुमार एक सेलिब्रिटी आहेत, यूथ त्यांना नीट त्यांचं ऐकते। तर सेलिब्रिटी, पॉलिटिशियन, सोशल वर्कर्स हे सगळे मिळून जर यांनी संदेश दिला तरच संदेश खूप चांगल्या प्रमाणे लोकांपर्यंत पोहोचतो। तर या कारणासाठी ते सुद्धा आले होते आणि कित्येक NGOsनी जॉईन केलेलं आहे आणि कित्येक मोठमोठ्या बिझनेसमॅननी आणि पॉलिटिशियन्सनी जॉईन केलेलं आहे। आज हम लोग सुबह, कल रात को विसर्जन संपन्न हुआ और आज सुबह हम जुहू बीच पे ये क्लीन अप ड्राइव कर रहे हैं। इसका नाम हमारा है सी शोर शाइन, यानी हमारी सी जो होती है समुद्र किनारे ये चमकने चाहिए, ना कि जैसे हमने देखा गंदगी, कितनी हर टाइप की गंदगी हमने यहाँ देखी, रैपर से लेके प्लास्टिक, टॉक्सिक मटेरियल, POP, ये सब हमारी करनी है जो वापस आ रही है। तो हमें हमारी धरोहर अगर आगे बच्चों को देनी है सुंदरता के साथ तो हमें ध्यान रखना पड़ेगा कि एक तो गंदगी करे ही ना, और अगर गंदगी का कोई कारण हो और हो रही हो तो उसको साफ करना ये हमारी जिम्मेदारी है। और इसके लिए हमें ज्वाइन किया दिव्यज फाउंडेशन को BMC ने, अमित साटम जी ने मदद की और कई ऐसे NGOs है जिन्होंने मदद की, इसका हम धन्यवाद करते हैं। पिछली बार की अपेक्षा इस बार काफी साफ सफाई देखने को मिला है, लोगों में एक अवेयरनेस आया है, क्या उसका श्रेय दिव्यज फाउंडेशन? नहीं, श्रेय हर एक को जाता है, किसी एक को इसका श्रेय नहीं जा सकता। BMC अपनी सफाई करती है, NGOs अवेयरनेस करते हैं, लोगों ने भी ये समझा है कि आज अभी फिलहाल तो लोग छोटे साइज के गणपति भी विसर्जित नहीं कर रहे, पॉन्ड्स में डाल रहे, तो ये सब मदद ही करता है। और अभी हम जो बड़े गणेश विसर्जित भी कर रहे हैं वो भी उसके लिए कोई उपाय हो कि चाहे वो पूरे मिट्टी से बने या POP से भी बने तो आर्टिफिशियल पॉन्ड्स में ही वो विसर्जित हो, तो ये पूरी तरीके से एक नेगेटिविटी छोटी सी जो है इतने सुंदर त्योहार में वो भी दूर हो जाएगी। अक्षय कुमार इस मुहिम में शामिल हुए थे, क्या मैं बस इतना ही बोलूंगी कि अगर कोई संदेश देना हो तो हर तबके के इंसान को आगे आना पड़ेगा,
लीडिंग बिजनेसमैन हो, चाहे पॉलिटिशियंस हो, चाहे एनजीओज हो या एक्टर्स हो, सबको आगे आके ये संदेश देना जरूरी है। थैंक यू। आगे